नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टीचर फॅक्टरी या चॅनलवर। मित्रांनो, या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची या ठिकाणी नामांकित अ श्रेणी आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे, जाहिरात आलेली आहे। तर मित्रांनो, ही जाहिरात या ठिकाणी कोणत्या पदाची आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहे। डिटेल्समध्ये ही जाहिरात तुम्हाला पाहायची आहे। ही जी जाहिरात आहे याच्यावर क्वालिफिकेशन काही पदांसाठी या ठिकाणी डिग्री आहे, काही पदांसाठी पीजी आहे, तसंच काही पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला नेट सेट किंवा पीएचडी या अशा याची आवश्यकता आहे। तर टोटल या ठिकाणी एकूण 63 जागा आहेत। 63 जागेपैकी या ठिकाणी एससी साठी 8 जागा आहेत, नंतर आहेत एसटी साठी 5 जागा, विजेए 2 जागा, एनटीबी 2 जागा, एनटीसी 2 जागा, एनटीडी 1 जागा, एसबीसी 1 जागा, ओबीसीला 12, ईडब्ल्यूएस 6 आणि ओपन साठी 24 अशा टोटल 63 जागा असून 41 जागा जनरल कॅटेगरीसाठी, 19 जागा या ठिकाणी महिलांसाठी आणि स्पोर्ट्ससाठी 3 जागा अशा प्रकारे या ठिकाणी जागेचं काय डिवायडेशन दिलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक पोस्ट वेगवेगळा पिरियड ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम 3/1/2024 ते 18/1/2024 किती फॉर्म भरायची तारीख आहे 3/1/2024 ते 18/1/2024 या वेळेत आपल्याला काय फॉर्म भरायचे आहेत। आणि या ठिकाणी पोस्टचं नाव आहे अकॅडमिक कोऑर्डिनेटर असिस्टंट प्रोफेसर लेवल कॉन्ट्रॅक्च्युअल। या ठिकाणी काय आहे, असिस्टंट प्रोफेसर नावाची पोस्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्च्युअल या ठिकाणी आहे असिस्टंट प्रोफेसर लेवल। इनिशियली 6 months and can be extended for the maximum 2 years as per statute नंबर 11/2 ऑफ 1993 ऑफ द युनिव्हर्सिटी। आणि पेमेंटचं या ठिकाणी 57,700 पर मंथ कन्सिडरेटेड या ठिकाणी दिलेलं आहे। पुढे इथं सुद्धा दिलेलं आहे की या ठिकाणी पेमेंट बेस काय असणार आहे। संपूर्ण या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर लेवलच्या ह्या पोस्ट आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी जाहिराती बघितल्या, आता आपण यांचं पेमेंटचं बेस बघणार आहे। अकॅडमिक कोऑर्डिनेशन असिस्टंट प्रोफेसर लेवल कॉन्ट्रॅक्च्युअल 4% पोस्ट आर द रिझर्व फॉर द पर्सन विथ डिसेबिलिटी। द क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अकॅडमिक कोऑर्डिनेटर इज असिस्टंट प्रोफेसर लेवल on contractual basis shall be same as required for the post of assistant professor as per 7th pay scale norms of the apex bodies like UGC, NCTE, AICTE आणि ICAR, MCI, ETC, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन विद्यापीठ युनिव्हर्सिटी। नंतर या ठिकाणी दिलेलं आहे की डिटेल्स रिगार्डिंग क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डिटेल्स रिगार्डिंग क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अकॅडमिक कोऑर्डिनेटर असिस्टंट प्रोफेसर लेवल या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि या ठिकाणी यांनी ग्रुप दिलेले आहे। याच्या क्वालिफिकेशन आपण पुढे पाहणारच आहे। तर या ठिकाणी ग्रुप दिलेला आहे स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस। या ठिकाणी ही जी आहे याच्यासाठी मराठीसाठी या ग्रुप ए साठी टोटल 12 पोस्ट आहेत। मराठी, हिंदी, सोशल वर्क, उर्दू, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, हिस्ट्री, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमिक्स। नंतर या ठिकाणी हे जे बाकी यांचं क्वालिफिकेशन काय पाहिजे तर मराठी, हिंदी, सोशल वर्क, उर्दू, सोशियोलॉजी, हिस्ट्री, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमिक्स। तसंच मित्रांनो, या ठिकाणी आपली MS सेट भरती परीक्षेची सुद्धा ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू आहे। ही बॅच तुम्ही या ठिकाणी तुमच्या जवळचे जे असतील त्यांना तुम्ही सांगू शकता पेपर 1 आणि पेपर 2 ची या ठिकाणी आपण काय तयारी करून घेत आहे। तर तुम्ही कोणत्या पेपर 2 ची तयारी करताय त्याची तुम्ही कमेंट करायची, जेणेकरून या ठिकाणी आम्हाला कळण्यास या ठिकाणी काय मदत होईल। तर ही जी बॅच आहे ही लाईव्ह स्वरूपाची बॅच असून या बॅचमध्ये रेकॉर्डेड लेक्चर आहे, टेस्ट सिरीज आहेत, नोट्स आहेत, ई बुक आहेत, तसंच या ठिकाणी ओल्ड क्वेश्चन पेपर सुद्धा बॅचमध्ये असून नवीन संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा बॅचमध्ये आपण काय केलेल्या आहेत, उपलब्ध केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा मिळून जातील। आणि हे लेक्चर तुम्ही कोणत्याही वेळेस बघू शकता, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जसं वेळ मिळेल त्या टाईममध्ये तुम्ही बघू शकता। तुम्हाला या ठिकाणी कॉल करण्यासाठी वेळ दिलेला आहे, व्हॉट्सअपचा नंबर आणि कॉलिंगचा नंबर 8010457760। तसंच तुमच्या स्क्रीनवर डबल अकॅडमी पुणे जे ॲपचं नाव दिलेलं आहे ते ॲप तुम्ही प्ले स्टोरला जाऊन काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या घरी किंवा जवळचं कोणी मित्रमैत्रीण या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती परीक्षेची जर तयारी करत असाल तर ही भरती परीक्षेची सुद्धा आपली ऑनलाईन बॅच सुरू आहे। ज्या बॅचमध्ये सेम तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोघांना वेगवेगळी तयारी करायची गरज नाही। एकाच बॅचमध्ये तुमचं सायकोलॉजी, गणित, बुद्धिमत्ता, अंकगणित ह्या सर्व विषयाचे लेक्चर्स या ठिकाणी आपण घेतले जाणार आहे। नंतर या ठिकाणी आता या ठिकाणी आहे
याच्यातमधलं ग्रुप ए मधलं आहे जर्नलिझम, मास कम्युनिकेशन आणि लायब्ररी इन्फॉर्मेशन हा या ठिकाणी टॉपिक आहे. नंतर या ठिकाणी त्याच्यासाठी मास कम्युनिकेशन लायब्ररी पाहिजे. नंतर या ठिकाणी स्कूल ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट बी मध्ये कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट या पोस्ट आहेत. या ठिकाणी 4 पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत. नंतर आहे स्कूल ऑफ एज्युकेशन सी. स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये या ठिकाणी एज्युकेशन इंग्लिश, एज्युकेशन सायकोलॉजी, एज्युकेशन मॅथमॅटिक्स, फिजिक्स, व्हिज्युअली इम्पेअरमेंट, हिअरिंग इम्पेअरमेंट आणि इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी. तर अशा एकूण याच्यामध्ये 6 पोस्ट आहेत. नंतर या ठिकाणी यांच्यासाठी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. PG पाहिजे. या ठिकाणी यांना जे क्वालिफिकेशन आहे एकतर PG मॅथमॅटिक्स पाहिजे किंवा MAd पाहिजे किंवा PG सायकोलॉजी किंवा MAd पाहिजे, MAd किंवा MA एज्युकेशन पाहिजे. या ठिकाणी PG इन कॉमर्स अँड नेट सेट PhD या पदासाठी जे क्वालिफिकेशन आहे PG आहे, कशाची MAd आहे, PG इन आर्ट्स. नंतर या ठिकाणी ग्रुप आहे हिअरिंग इम्पेअरमेंट. नंतर या ठिकाणी स्कूल ऑफ सायन्सेस. स्कूल ऑफ सायन्सेसमध्ये या ठिकाणी 7 पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, मॅथ्स, एन्व्हायरमेंट सायन्स आणि स्टॅटिस्टिक. तर असे एकूण 7 पोस्ट या ठिकाणी आहेत. नंतर आहे ग्रुप डी स्कूल ऑफ कम्प्युटर. स्कूल ऑफ कम्प्युटरमध्ये 3 पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये डेटा सायन्स आहे, कम्प्युटर सायन्स IT आहे, ज्याच्यामध्ये PG डिग्री इन इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन किंवा डेटा सायन्स किंवा कम्प्युटर सायन्स किंवा ITची या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री या ठिकाणी काय चालू शकेल. नंतर या ठिकाणी त्यातलंच एक पार्ट्स आहे स्टॅटिस्टिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स. ज्याला इलेक्ट्रॉनिक्स किंवा स्टॅटिस्टिक असलं तरी चालेल. नंतर या ठिकाणी स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स, फिशरी सायन्स, ज्याच्यामध्ये 4 पोस्ट आहेत. फिशरी सायन्सला फिशरी सायन्स, ॲनिमल न्यूट्रिशन किंवा ॲनिमल हजबंड्री, झुलॉजीसाठी ॲनिमल हजबंड्री, झुलॉजी. नंतर या ठिकाणी आर्थोनॉमी, ॲग्रोनॉमी, ॲग्रिकल्चर, बॉटनी, सीड सायन्स आणि टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीसाठी सेम डिग्री या ठिकाणी चाललेलं आहे. नंतर हॉर्टिकल्चरची 3री जागा, त्या ठिकाणी एक जागा हॉर्टिकल्चरसाठी रिझर्व आहे. नंतर या ठिकाणी स्कूल ऑफ कंटिन्युइंग एज्युकेशन. स्कूल ऑफ कंटिन्युइंग एज्युकेशन याच्यामध्ये ॲनिमेशनच्या या ठिकाणी 2 जागा आहेत, एक हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲनिमेशन. त्याच्यासाठी कम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन ॲनिमेशन किंवा हॉस्पिटॅलिटी स्टडीज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट म्हणजे त्याच्यासाठी डिग्रीसुद्धा या ठिकाणी चालू शकते. नंतर स्कूल ऑफ हेल्थसाठी योगा आहे आणि एक मेडिकल सायन्स आहे. टोटल 2 जागा आहेत, एक योगा किंवा होमिओपॅथी किंवा आयुर्वेदमध्ये डिग्री असली तरी चालेल. नंतर आहे स्टुडंट सर्व्हिसेस डिव्हिजन. लँग्वेज, सोशल सायन्स, एज्युकेशन आहे, कॉमर्स, मॅनेजमेंट, फिजिक्स, कम्प्युटर सायन्स, IT, कम्प्युटर सायन्स, IT. त्या ठिकाणी टोटल 4 जागा आहेत, त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, सोशल सायन्स किंवा कॉमर्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, MBA किंवा एनी स्पेशलायझेशन, त्याच्यात फिजिक्स, कम्प्युटर सायन्स किंवा IT. या ठिकाणी हा जो स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंगच्या या ठिकाणी 3 जागा आहेत, ज्याच्यामध्ये 2 जागा कम्प्युटर सायन्स ITच्या आहेत आणि एक जागा आहे एज्युकेशनची, ज्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे. नंतर या ठिकाणी पुढचं सेक्शन आहे इव्हॅल्युएशन डिव्हिजन. याच्या 4 जागा आहेत. नंतर या ठिकाणी सेंटर फॉर इंटेलेक्च्युअल क्वालिटी अश्युरन्सच्या 3 जागा आहेत. नंतर या ठिकाणी आहे मल्टिपल स्टडीज अँड सेंटर. तर मित्रांनो याच्या 1 जागा आहे. तर अशा प्रकारे ही जी PDF आहे तुम्ही @teacher factory TEACHER टीचर FACTORY टीचर फॅक्टरी या टेलिग्राम चॅनलवरून किंवा @double academy या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ही PDF काय करू शकता, डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी एलिजिबिलिटी ARBला या ठिकाणी मास्टर डिग्री विथ 55% मार्क्स पाहिजेत किंवा BSET UGC PhD डिग्री अवॉर्डेड बाय या ठिकाणी किंवा नेट सेट. हे जे एक गट आहे याच्यासाठी नेट सेट स्लेट ह्या परीक्षा या ठिकाणी काय पास पाहिजेत. नंतर या ठिकाणी या पदासाठी PhD हे सर्व आपण वाचून घ्यायचं आहे. नंतर बाकीचे जे पद आहेत याच्यासाठी PhD डिग्री पाहिजे किंवा मिनिमम क्वालिफिकेशन ॲज पर ACTE नोटिफिकेशननुसार या ठिकाणी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीसाठी BE BTech BS ME MTech MS किंवा इंटिग्रेटेड MTech या ठिकाणी चालू शकते किंवा फर्स्ट क्लास इक्विलंट. नंतर मॅनेजमेंटसाठी मॅनेजमेंटच्या ज्या जागा आहेत त्या CA ICA MCOM विथ फर्स्ट क्लास इक्विपमेंट या ठिकाणी चालू शकते किंवा मास्टर डिग्री. मिनिमम क्वालिफिकेशन ॲज NTC नोटिफिकेशनसाठी या ठिकाणी मास्टर डिग्री ह्युमॅनिटीज सायन्स कॉमर्स MAd या ठिकाणी चालतील किंवा या ठिकाणी और MAd BEd MA BEd सुद्धा या ठिकाणी चालू शकतं. नंतर बिसाईड फिलिंग. तर अशा प्रकारे या ठिकाणी काही डिग्रीवरच्या जागा आहेत. स्पेशल एज्युकेशनमध्ये या ठिकाणी मास्टर डिग्री मिनिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी ICAR नुसार या ठिकाणी अशा प्रकारचं दिलेलं आहे. तर हे सगळे जी फाईल्स आहेत तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा ही लिंक दिलेली आहे या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ही काय फाईल पाहू शकता.
आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल. डिटेल जाहिरात तुम्ही या ठिकाणी वाचूनच पुढच्या गोष्टी पाहायच्या आहेत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीशी संबंधित आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. याच्यावर तुम्हाला नेहमी एनी टाईम अपडेट्स भेटत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करण्यास सोडू नका. धन्यवाद.